नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आपण बघताय महाराष्ट्राची खबरबात. महाराष्ट्रभरातल्या घडामोडी आपण जाणून घेऊया. रायगड जिल्ह्यातल्या तळीये इथं दरड कोसळून 42 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनास्थळाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. ग्रामस्थांनीही आपलं याच ठिकाणी पुनर्वसन करावं अशी मागणी केलेली आहे. राणे फडणवीसांनी यावेळी पुनर्वसन आणि इतर बाबींसंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या. दरम्यान त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले आपण बघूयात. आम्ही या ठिकाणी चिपळूणमध्ये जी अतिवृष्टी झाली, कोकणातच झाली, पण चिपळूणमध्ये पाणी बाजारपेठेत घुसलं, घराघरात घुसलं आणि पूर्ण बाजारपेठ आम्ही एक राऊंड मारला. सगळं व्यापाऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. दुकानात काय राहिले नाही, सगळं ओलं झालेलं सामान रस्त्यावर टाकलेलं आम्ही पाहिलं. भयावह परिस्थिती बाजारपेठेत आहे. लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, हे आम्ही पाहिले. ही परिस्थिती आम्ही पाहिल्यानंतर मी दिल्लीला होतो. काल मला अनेक जणांचे फोन आले की अशी परिस्थिती आहे. माननीय पंतप्रधानांना मी विचारलं, अशी ही परिस्थिती आहे. त्यांनी मला, राणे जी आप कोकण जाइए और रिपोर्ट वहाँ क्या स्थिति है उसका रिपोर्ट मुझे दीजिए. आणि म्हणून लगेच मी रात्री निघालो आणि सकाळी मी चिपळूणला आलेलो आहे. महाडलाही जाऊन आलो. भयावह परिस्थिती आहे. याच्यावर उपाय इथल्या लोकांनी, व्यापाऱ्यांनी जी काय मागणी केलेली आहे, एक तर हे पाणी बाजारपेठेत येतं, 3 बाजूने येतं. पावसाचं आहे आणि वरून वाहणारं पाणी आहे. आणि त्यामुळे 2005 साली जी स्थिती झाली होती त्यापेक्षा भयावह परिस्थिती आता आहे. आणि त्यामुळे जी मागणी आहे, विम्याच्या पैशाबद्दल काही ॲडव्हान्स देण्यात यावे विमा कंपनीकडून. त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी आहे. आणि तिसरी मागणी जी आहे, की घरं वगैरे जी गेलेली आहेत त्याचं पुनर्वसनाचा प्रश्न आहे. अशा मागण्या आहेत. त्यांना मी सांगितलं की तुम्ही निवेदन द्या. आम्ही तिघेही, राज्यात आणि मी केंद्रात, चिपळूणच्या बाजारपेठेतल्या लोकांचं जे नुकसान झालं आहे त्याबद्दल त्यांना मदत ज्या ज्या प्रकारे करता येईल, विविध योजना आहेत, त्या योजनेचा आधार घेऊन जी मदत करता येईल ते आम्ही पाहणार आहोत. आणि राज्य सरकारही मदत करेल. मुख्यमंत्री येऊन गेले असतील, आढावा घेतील, परत मिटिंगा घेतील. पण मी गेल्यानंतर माननीय पंतप्रधानांना रिपोर्ट देईन आणि कोणत्या प्रकारे दिलासा देता येईल, परत पायावर आमच्या व्यापाऱ्यांना कसं उभं करता येईल याचे आम्ही करू. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधला. राज्य सरकारने देखील थेट मदत या निमित्ताने केली पाहिजे. जसं मागच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं, कोल्हापूर आणि सांगलीच्या वेळी आपण नियमाच्या बाहेर जाऊन काही GR काढले होते आणि त्यातनं ॲडिशनल मदत, ही थेट मदत व्यापाऱ्यांना देखील केली होती. तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा तर ज्यांची घरं गेली होती त्यांना नवीन घरं बांधून जरा पैसे दिले होते. ते घरं बांधतपर्यंत आपण त्यांना भाडं देखील दिलं होतं. त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे ही एक भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे जे काही नॉर्मल आपले मदतीचे निकष असतात त्याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारने ही मदत केली पाहिजे असं आमचं म्हणणं. आता गेल्या वर्षभरामध्ये कोकणात जे दिसतं आहे ते जरा अलार्मिंग.
त्यामुळे आपल्याला आता विशेष विचार याचा करावा लागेल की वातावरणातल्या बदलाचा किंवा जो काही परिणाम आपल्याला दिसून पडतो आहे त्या परिणामामुळे एका वर्षातलं तिसरं डिझास्टर. तर आपल्याला आत्तापर्यंत आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात जी काही व्यवस्था उभी करत होतो त्यापेक्षा वेगळी व्यवस्था आपल्याला उभी करावी. म्हणजे 2005ला झाला 2020ला झाला असं नाही. आता 20ला झाला, 21ला झाला आहे, 20 ते 21च्या मध्ये 3दा झाला आहे. त्यामुळे याकरता काही ना काही विशेष व्यवस्था या उभ्या कराव्या. एक तात्काळ मदत असते कारण आता सफाई चालू आहे. आपण बघा दुकानांची, त्यामुळे ती सफाई असेल त्याला देखील नुसता माल फेकायला देखील पैसे लागतात. त्यामुळे एक तात्काळ मदत जी आहे ती कुठल्याही निकषाविना करायची असते. ती तात्काळ मदत दिली पाहिजे आणि मग लॉंग टर्म मदत जी आहे त्याचे काही निकष असतात. त्या निकषानुसार पण ती कशी आपल्याला भरीव देता येईल असा प्रयत्न केला. हो, मी नक्की बोलेन. जरूर मी आता जी काही माझी निरीक्षणं आहेत आम्ही दरवेळेस मी आणि दरेकर साहेब तर माझ्या आधीच या सगळ्या भागामध्ये येऊन गेले. ती पूर्ण नाही येऊ शकले पण सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या भागात ते आले. आमचे गिरीजी आले, त्या ठिकाणी निरंजन गावकर, हे सगळे या सगळ्या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आले. आज 3 ठिकाणी कम्युनिटी किचन देखील आपण सुरू केलेले आहेत. लोकांना अन्नधान्य देखील आपण देतो. पण जी काही निरीक्षणं आमची आहेत ती सगळी निरीक्षणं आम्ही नोंदवतो आणि ती माननीय मुख्यमंत्र्यांना देतो. सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करूच. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली जाणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं. आज चिपळूण इथल्या पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेताना मुख्यमंत्री बोलत होते. सगळ्यांना तातडीनं मदत केली जाईल. माझ्याकडे 2 दिवसात अहवाल येईल कारण फक्त चिपळूण नाही, कोकणातल्या वेगवेगळ्या भागाला पुराचा फटका बसलेला आहे. सांगली, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणचा सुद्धा आढावा घ्यायचा आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल असं सांगतानाच लोकप्रियतेकरता मी आत्ता लगेच घोषणा करणार नाही असं ते म्हणाले. पण कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. तर आपण देतोच आहोत. जी लागेल ती मदत देतो आहे. वैद्यकीय मदत, डॉक्टर्स, कारण पाऊस पूर येऊन गेल्यानंतर पावसाचे आणि पाण्याच्या अनुषंगाने जे काही आजार असतात ते उद्भवण्याची मोठी शक्यता असते. 7 आधीच कोविड आहे, त्याच्यामध्ये हे आजार आले तर फार भारी पडेल. ते येऊ नये म्हणून एकतर इतर महानगरपालिकांमधून स्वच्छता करणाऱ्या टीम्स इकडे पाठवतो आहोत, डॉक्टर्स पाठवतो आहोत, औषधं पाठवत आहोत. त्याचबरोबरीने वेटरनरी डॉक्टर्स असतील, पशु वैद्यकीय सेवा जी म्हणतो आपण ती सुद्धा इकडे पाठवत आहोत. त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी सरकार जे काही करायचं असेल ते करणार. मी आज घोषणा फक्त का करत नाहीये कारण नुसतं चिपळूणचा विषय नाही आहे. चिपळूणचा तर महत्त्वाचा आहेच, पण रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये काही नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः अजूनही कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर इथला सगळा एक आपल्याला अंदाज अजून यायचा आहे कारण तिथे आता देखील पाणी आहे. हा सगळा एक आढावा एक 2-4 दिवसामध्ये, कारण तिथलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे. ते झाल्यानंतर तिथल्या सुद्धा नागरिकांना एक दिलासा द्यावा लागेल. मी शक्य झालं तर उद्याच तिथे जातोय. पुन्हा एकदा सांगतो की आता तत्काळ जी काय मदत करायची तर करणारच. ही वारंवार येणारी संकटाची मालिका आणि संकट ही बघितल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफची तर टीम आपण मागणी करणारच आहोत, पण एनडीआरएफ सारखी एक टीम आपल्या स्वतःची जी एसडीआरएफ आहे पण त्याच्यात आणखीन एक भर ही घालण्याचा आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून बाहेरून टीम येईपर्यंत इथली टीम जी स्थानिक असेल ती काम सुरू करेल. कृष्णेची पातळी 54 फुटांच्या वर गेलेली आहे. सांगलीच्या अनेक भागात त्यामुळे पाणी शिरू लागलेलं आहे. हळूहळू पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे. आधीच महापुराचं पाणी ओसरलेलं नाही आणि त्यात पुन्हा कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हे पाणी वाढत चाललंय. जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर झालेलं आहे. 30 हजार जनावरं स्थलांतरित केली गेलेली आहेत. काल पावसानं उघडीप दिली होती पण सकाळपासून पुन्हा तुरळक का होईना पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे सांगलीला धोका आहे. इस्लामपूरहून सांगलीला जाणारा मार्गही बंद आहे, त्यामुळे आसपासच्या शेतांमध्ये 2 दिवसांनंतर सुद्धा पुराचं पाणी बघायला मिळत आहे. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीची माती सुद्धा खरवडून गेलेली आहे. मोठंच नुकसान झालंय. या सगळ्याविषयी सांगतायत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. इस्लामपूरहून सांगलीच्या दिशेने जाणारा रस्ता जो आहे तो सुद्धा पूर्ण बंद झालेला आहे. आयर्विन पुलाच्या
पाणी पातळीमध्ये साधारण 52 ते 54 फुटांची पाणी पातळी जी आहे ती दाखवते. वास्तविक पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं होतं की आज पाण्याची पातळी जी आहे ती उतरेल. वरती घाटमाथ्यावरचा पाऊसही कमी झाला, डिस्चार्ज जो आहे तोही कमी करण्यात येतोय. मात्र पुराचं पाणी जे आहे शहरातलं ते कमी होईपर्यंत, आसपासचं पाणी जे आहे ते कमी होईपर्यंत ही पाण्याची पातळी जी आहे ती खाली उतरायला वेळ लागेल असं सांगण्यात येते. सांगलीच्या रस्त्यांवरती आम्ही आहोत आणि शेतीची झालेली वाताहत आपण पाहतोय. संपूर्ण शेती जी आहे ती खरवडून गेली आहे, माती जी आहे ती वाहून गेलेली आहे. त्याच्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. पिकं जी उभी पिकं आहेत ती तर गेलीतच. मात्र त्याबरोबर जी शेतजमीन आहे किंवा ज्याला आपण काळी माती म्हणतो, ज्यावरती पीक उभं राहतं, ती पूर्ण खरवडून गेली आहे. त्यामुळे पुन्हा शेती करायला या ठिकाणी किती वाव मिळेल अशी परिस्थिती आहे. दुसरीकडून गाळ आणून टाकल्याशिवाय शेती होणार नाही अशी चिन्ह आहेत. एकूण रस्त्याला पूर्ण पाणी भरलेलं आहे. उताराच्या दिशेनं पाणी जे ते वाहताना दिसते. आपण पाहतोय इकडची जवळपास दिसेल डोळ्यानं दिसेल इतक्या लांबपर्यंत बघितलं तिथपर्यंत शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ही सगळी शेती जी आहे ती निकामी होऊन जाईल. मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यावरती मात कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. आज दुपारपासून पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या नुकसानीचा अंदाज येईल. किती नुकसान झालंय किंवा परिस्थिती जी आहे ती किती गंभीर आहे. हे पुराचं पाणी ओसरल्यानंतर नेमकी मदत कशी केली जाईल, राज्य सरकार खरंच मदत देईल का, किती देईल, असे अनेक प्रश्न जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. मात्र एक नक्की, या पुरानं पुन्हा एकदा सांगलीतला सर्वसामान्य शेतकरी ज्याच्या शेतात पाणी शिरलंय तो उद्ध्वस्त झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, सांगली. कृष्णा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतीये. यामुळे एनडीआरएफच्या ऑपरेशनमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. एनडीआरएफचे निरीक्षक राजकुमार यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी आशिष सिंग यांनी संवाद साधला. तकरीबन कितने गांव और कितने लोग जो हैं वो चपेट में आए हैं और अब तक रेस्क्यू ऑपरेशन की स्थिति क्या है? अभी तक 23 तारीख से जो हमारा ये ऑप शुरू हुआ है, मैं इंस्पेक्टर जीटी राजकुमार 5th बटालियन एनडीआरएफ से, तो सिविल प्रशासन के द्वारा बताया गया था कि जहाँ पर वलवा तहसील प्लस इसका एक गांव है सिरगांव, जो कि जो है इस बाढ़ की चपेट में ज्यादातर आए हुए हैं। सिरगांव में लगभग 1000 से 1200 लोग जो है वो वहाँ पर फंसे हुए थे, जिसमें से अभी तक हमने 2 दिन लगातार रेस्क्यू ऑपरेशन चलाया, 23 तारीख और 24 तारीख में, और 25 तारीख में आज भी कंटिन्यू है। अभी तक हम 700 से और 800 के बीच में लोगों को रेस्क्यू कर चुके हैं और सुरक्षित स्थान पर पहुंचा चुके हैं, और आज भी हमारा ये ऑपरेशन जारी है। और जब तक ऑपरेशन जारी रहेगा, जब तक हर एक आदमी सुरक्षित स्थान पर ना पहुंच जाए, तब तक हम लोग लगातार अपना रेस्क्यू ऑपरेशन जारी रखेंगे। कृष्णा नदी जिसके ऊपर से हम गुजर रहे हैं, इसकी स्थिति क्या है? क्योंकि इसमें कोयना डैम का पानी भी सीधे आ रहा है, कहीं न कहीं स्थितियां गंभीर हुई हैं। लगातार बारिश होने के कारण जो कृष्णा नदी है, इसका जो है लॉगिंग अप हुआ है, जिससे इसके आसपास का जो एरिया है उसमें ज्यादातर बाढ़ की हालात हो गए थे। लगातार कोयना डैम से भी पानी छोड़ा गया था, जिसकी वजह से इसमें वाटर लॉगिंग अप हुआ और जो है बाढ़ का असर आगे तक चला गया, काफी दूर तक। कोयना डैम का पानी जो है वो छोड़ा गया है और कृष्णा नदी ये उफान पर है। हम इस वक्त कृष्णा नदी के ऊपर की सतह से ही गुजर रहे हैं, और सबसे अहम बात ये कि ये अपने जल स्तर से काफी ऊपर बह रही है। स्थितियां ये हैं कि शिरगांव का इलाका, ये जो रेस्क्यू बोट जो जा रही है सर, ये जो है ये कहाँ पे जा रही है लोगों को छोड़ने? ये जो अभी हमारी बोट है, सेकंड बोट, ये रेस्क्यू ऑपरेशन अभी सिरगांव में जा रहे हैं। जो वहाँ पर लोग फंसे हुए हैं, हम लगातार वहाँ से उनको रेस्क्यू करके सुरक्षित स्थान पर पहुँचा रहे हैं। हमारे पास 3-4 बोट हैं, जिससे हम लगातार कंटिन्यू लोगों को सुरक्षित स्थान पर लेकर जा रहे हैं। ये देखिए शिरगांव के पास जहाँ पे ये बोट जा रही है, वहाँ पे किनारे के हिस्से में कई लोग आपको दिखाई पड़ जाएंगे, जिन्हें एनडीआरएफ रेस्क्यू करने में जुटी हुई है। सबसे अहम बात ये कि जो बरसात मूसलाधार शुरू हुई, मूसलाधार बरसात के बाद कोयना डैम भरा, कोयना डैम भरने के बाद उसके जो कपाट खोले गए, उसकी वजह से जो पानी का स्तर है वो इस कृष्णा नदी में बह रहा है। कृष्णा नदी के ऊपर की सतह से हम बह रहे हैं और चल रहे हैं। और सबसे अहम बात यह कि ये जैसे ही आगे जाती है, कराड़ में कृष्णा और कोयना नदी दोनों का ही संगम होता है। उसी की वजह से हालात जो हैं वो और भी बिगड़े हुए हैं पूरे उफान पर। आगे ये जैसे ही कराड़ में जाके कोयना से मिलती है, उसके बाद हालात जो है वो और बिगड़ जाते हैं। फिलहाल कोशिश जारी है, रेस्क्यू ऑपरेशन जारी है,
स्थितियों पर नियंत्रण जो है वो रखा जा रहा है। कैमरा पर्सन विक्रम के साथ आशीष सिंह, न्यूज 18 इंडिया। सातारा जिल्ह्यातल्या वाई इथलं पेशवेकालीन गणपती मंदिर प्रसिद्ध असं हे गणपती मंदिर आहे। या मंदिरात कृष्णेच्या पुराचं पाणी शिरलं। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या दृश्यातून पुराची दाहकता लक्षात येते। सातारा आणि साताऱ्यातलं पेशवेकालीन वाईतलं गणपतीचं मंदिर, महाराष्ट्रभरातून वाईतल्या या प्रसिद्ध गणपती मंदिराला भेट द्यायला, दर्शन घ्यायला लोक येत असतात। बाळू मांढरे यांनी ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपलेली आहेत। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। 3 आणि 6 क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आलाय। दोन्ही दरवाजांमधून 2852 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग पाण्याचा सुरू केला गेलाय। एकूण 4256 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। राधानगरीची दृश्य आपण बघतोय। 3 आणि 6 क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आलेला आहे। दोन्ही दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। दोन्ही दरवाजातून मिळून एकूण 4256 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग होतो आहे। राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडले गेलेत। अधिक माहिती आपण घेणार आहोत। मात्र 4256 क्युसेक इतक्या वेगानं या दोन्ही दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होतो आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजकुळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। संदीप, सांगली, कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये प्रचंड विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे। महापुरानं वाईट परिस्थिती आहे आणि असं असताना राधानगरीचे 2 दरवाजे उघडले गेलेत। याच्याविषयीचं काय अपडेट, याचे काय परिणाम? नाही, एकतर ज्या वेळेला 19 साली महापूर आला होता सुवर्णा, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की अलमट्टी धरण आणि राधानगरी धरण ही दोन्ही धरणं त्या महापुराला जबाबदार आहेत अशी एक चर्चा होती। पण जो आता कोल्हापूरमध्ये 2-3 दिवस महापूर आला होता, हे सगळं फक्त पावसाचं पाणी होतं। जे पाणी आलं होतं त्यात धरणांचा कुठलाही विसर्ग झाला नव्हता, फक्त कोयना अपवाद वगळता। आणि आता काही पूर्वी राधानगरी धरण हे 100% भरलेलं आहे। आपल्याला माहिती आहे त्या धरणाला एकूण 7 स्वयंचलित दरवाजे आहेत, त्यापैकी 2 दरवाजे हे उघडलेले आहेत। आणि त्या धरणामधून जो विसर्ग असतो तो भोगावा नदीमध्ये होतो आणि तीच नदी पुढे पंचगंगा नदीला मिळते। परवा दिवशी म्हणजे 2 तासांपूर्वी पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 56 फुटांवर गेली होती। मात्र आता पूर ओसरत चाललेला आहे आणि जवळपास ती आता 51 ते 52 फुटांच्या दरम्यान पंचगंगा पोहोचली आहे। मात्र राधानगरी धरणाचा विसर्ग सुरू झाल्यामुळे कदाचित पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढू शकते आणि दुसरीकडे पंचगंगा ही पुढे कृष्णेला जाऊन मिळते। सध्या जर परिस्थिती पाहिली तर पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे, मात्र शिरोळ तालुक्यामध्ये महापुराची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे। पाणी हळूहळू का राहीना वाढत चाललेलं आहे। त्याचं कारण असं आहे की दोन्ही नद्यांचा संगम शिरोळ तालुक्यामध्ये आणि तिथं हे पाण्याची पातळी वाढते। एकतर इचलकरंजी असेल, कोल्हापूर असेल किंवा इतर जी सगळ्या नद्या आहेत त्या इतर जी सगळी गावं आहेत नदीकाठची पंचगंगेच्या काठची, त्या सगळ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे असं म्हणता येईल। मात्र हे धरण भरल्यामुळं बुलेटिनमध्ये स्वागत। कोल्हापुरातून बातमी आपण बघतोय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या अनेक गावांना महापुराचा वेढा पडत चाललेला आहे। पुराच्या धोक्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी संदीप राजकुळकर। कोल्हापूर जिल्ह्यातला म्हणजेच पश्चिमेकडच्या भागातला महापुराचा जो जोर आहे तो काही प्रमाणामध्ये आता ओसरत चाललेला आहे। पण दुसरीकडे पूर्वेकडचा भाग म्हणजे शिरोळ तालुक्यात मात्र पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू का राहीना वाढत चाललेली आहे। त्यामुळं महापुराची जी भीषण परिस्थिती आहे ती कदाचित या तालुक्यामध्ये पाहायला मिळू शकते। सध्या मी चित्र दाखवतोय सैनिक टाकळी या गावातलं। सुरुवातीला खाली एक जी गल्ली आपल्याला दिसते आपण त्या ठिकाणी पाहतोय, म्हणजे पाणी यायला सुरुवात झाली आहे। ओली जागा आणि वाळलेली जागा देखील आपल्याला दिसते। आता पाणी येते, आपण समोर जर पाहिलं तर ही सगळी ऊसाची शेती आहे आणि ही जी मी बाजू दाखवतोय ही दक्षिण दिशा आहे
कोल्हापूर जिल्ह्याची आणि समोरच्या उसाच्या पाण्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला महापुराचं पाणी दिसते। इथून काही अंतरावर ही दूधगंगा नदी आहे आणि ती दूधगंगा नदी पुढं कृष्णा नदीला येऊन मिळते आणि या नारळांच्या झाडाच्या पाठीमागं आपण पाहतो या ठिकाणी ही जी सगळी शेती आहे म्हणजे कदाचित ती भात शेती असावी, त्या ठिकाणी देखील अक्षरशः तळ्याप्रमाणे हे पाणी जे आहे ते सगळं साचलेलं आहे आणि या बाजूला देखील म्हणजे खाली आपण या पत्र्याच्या खाली आपण पाहू शकतो की ऊसाची शेती आहे या ठिकाणी आणि या ऊसामध्ये देखील हे आता पाणी हळूहळू का राहीना पण भरायला सुरुवात झालेली आहे। आपण जर समोर नजर टाकली तर NDRFचा एक ट्रक खिद्रापूरच्या गावाकडच्या दिशेने जायला सध्या म्हणजे जातोय त्या ठिकाणी। समोर देखील आपण पाहतोय जलाशयाप्रमाणे हे सगळं पाणी साठलेलं आहे आणि डाव्या बाजूला जर आपण नजर टाकली तर याच भागामधून कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्या वाहतात आणि त्या दोन्ही नद्यांचा संगम आपल्याला माहिती आहे तो नृसिंहवाडीमध्ये होतो आणि त्याच कृष्णा नदीला पुढं दूधगंगा नदी देखील जाऊन मिळते आणि आत्ताही आपण पाहतोय की डाव्या बाजूपासून माझ्या ते सुरुवातीला मी दूधगंगेचं जे पात्र दाखवलं तिथंपर्यंत म्हणजे संपूर्ण या गावाला हा वेढा पडलेला आहे। अशा पद्धतीनं अनेक गावांना शिरोळ तालुक्यातल्या महापुराचा वेढा पडलेला आहे। आपल्याला माहिती आहे 2005 साल असेल किंवा 2019 साल असेल, शिरोळ तालुक्याला सगळ्यात मोठा फटका महापुराचा बसला होता कारण पाण्याचा जो फुगवटा आहे तो या ठिकाणी निर्माण होतो। पण यापूर्वी ज्या वेळेला महापुराची परिस्थिती आली त्या वेळेला आलमट्टीचं धरण असेल किंवा राधानगरी धरणामधून होणारा विसर्ग असेल त्याची कारणं सांगितली जात होती। पण आत्ता जो महापूर आलेला आहे तो पूर्ण पावसाचं पाणी आहे, अजून धरणांमधनं विसर्ग म्हणावा तसा सुरू झालेला नाही, तरी देखील महापुराची जी परिस्थिती आहे ती गंभीर बनत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। साधारणतः आत्ता 7 ते 8 NDRFच्या टीम ज्या आहेत त्या शिरोळ तालुक्यामध्ये तैनात आहेत, त्यांच्यासोबतच भारतीय सैन्य दलाची एक 60 जणांची तुकडी आहे ती देखील पुण्याहून शिरोळ तालुक्यामध्ये कालच दाखल झाली आहे। त्यांच्याकडून देखील हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आले आणि हजारो लोकांना स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे। पण जर राधानगरी धरणामधून पुन्हा विसर्ग सुरू झाला किंवा पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र शिरोळमध्ये भीषण किंवा गंभीर अशी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, सैनिक टाकळी, कोल्हापूर। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावरच्या जवळका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा नदीवरील पूल धोकादायक बनलाय। 37 वर्ष जुना पूल आहे, कमकुवत झालेला आहे। परिणामी प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी होती आहे। 1984 साली हा पूल बांधण्यात आला होता। त्या काळी या पुलावरून तुरळक हलक्या वजनांची वाहनं धावत होती, मात्र आता नागपूर मुंबई महामार्गामुळे शेकडोच्या संख्येनं अवजड वाहनं यावरून जात असतात, त्यामुळे पूर हा भार पेलण्यास असमर्थ ठरतोय। त्यातच पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय। आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी या पुलावरून आढावा घेतला। वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे नजीकच्या काटेपूर्णा नदीवरील जो पूल आहे तो अतिशय जीर्ण झाला आहे। या पुलाची निर्मिती 1984 मध्ये झाली होती। तब्बल 37 वर्षांचा कालावधी उलटला तरी प्रशासनाकडून या पुलाची दुरुस्ती किंवा निर्मिती करण्यात आली नाही। या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून या अगोदरही या पुलावर मोठे अपघात घडले आहे आणि अनेकांचा जीव गेला आहे। तसेच रुग्णवाहिकांमधून अनेक गर्भवती स्त्रियांना नेताना त्यांचा गर्भपात झाल्याच्या घटनाही घडल्या आहे। गत 5 दिवसा अगोदरही या पुलावरील खड्ड्यामध्ये एक ट्रक फसून वाहतुकीची कोंडी झाली होती। असे छोटे मोठे अपघात नित्याचीच बाब झाली असून प्रशासन कायम या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे। किमान आता तरी प्रशासनानं या पुलाची निर्मिती करावी अशी मागणी या भागातील नागरिक तसेच वाहन चालकांची आहे। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, जवळका रेल्वे, वाशिम। या सगळ्या घडामोडींसह आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।